हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. कालच्या व्हिडिओला तर नोकरीला 4 वर्षे झाली, फ्लॅट आणि 4 व्हीलर हे सगळं काही तेवढे होईल का? ह्या व्हिडिओला भरपूर कॉमेंट्स आलेले आहेत, ईमेल्स आलेले आहेत. त्यामुळे मला वाटलं काही महत्त्वाचे किंवा सारखे असणाऱ्या गोष्टींवर आपण डिस्कस करावं का, म्हणजे प्रत्येकाचं विचार वेगळे असतात, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, आपण पाहिलेलं वेगळं असते. एका सबस्क्रायबर म्हणतात, सर्व काही म्हणजे सगळं ऐकं तयार मिळालं तर तुम्ही पुढे काय करणार का? म्हणजे रिकामं डोकं म्हणजे आपल्याला माहीत आहे तर सैतानाचं घर बनते. सगळं ऐकतं असलं तर तुम्हाला काहीच काम नाही आहे, तुम्ही मग काय करणार, असं त्यांचं म्हणणं आहे. आधी मी 1-2-4 कॉमेंट्स वाचते, नंतर आपण त्याच्यावर पण बोलू. एका सबस्क्रायबरनं सांगितले, मॅडम तुम्ही मुलींच्या अपेक्षा सांगितल्या. फ्लॅट हा मुंबई किंवा पुणे यापैकी एका शहरात असावं. 4 चाकी कार फिरण्यासाठी असावी. कार, फ्लॅट ऐकते पाहिजे आणि लग्नानंतर घटस्फोट घेऊन नवऱ्याच्या प्रॉपर्टीत हिस्सा, पोटगी सारखी मोठी रक्कम मागून ऐश आरामात जगायचं. आणि एक खूप महत्त्वाची कॉमेंट आहे बघा. आजकाल मुली पण नोकरी करतात. नोकरी करून जर त्या स्वतः 4 वर्षामध्ये आई वडिलांकडून एकही रुपया न घेता स्वतःचं घर डाऊन पेमेंट करून घेऊ शकतात, तर मुलांना ही गोष्ट का जमत नाही? बऱ्याच वेळा मुलांचे आई वडील मुलांना घर घेण्यासाठी मदत पण करत असतात, तरीही त्यांना जमत नाही. म्हणजे त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. बरं, स्वतःला जमत नाही पण मुलींनी घेतलेले असेल तर अशा मुलींना पसंत करताना त्यांचा इगो आडवा येतो. आणि पुढचे एक आपले सबस्क्रायबर म्हणतात, जर ते मुलींचे वडील मुलाकडून इतकी अपेक्षा ठेवतात तर मग त्यांना पण विचारायला पाहिजे, तुम्ही लग्नात काय देणार? कारण तो मुलगा खूप डिझर्व करतो. अशा वेळेला आणि अशा विचारांना लगेच ते डवरी केस म्हणतील. हे बघा, असे बरेच कॉमेंट्स आलेले आहेत. आणि एक महत्त्वाचं आहे बघा, हे पण विचार करणे. आपण बोलू, फक्त आधी आपण ऐकून घ्या. 4 वर्ष झाली, घर गाडी कसं जमेल? अरे रे बिचारे पोरं. पण मुली मात्र लग्न झाल्या लगेच दुसऱ्या दिवशीपासून तिचं कुटुंब घर सोडून नवऱ्याच्या घरी जाऊन तिथली कामं करायला लागतात. नाश्ता, जेवण सर्व आपले आयते मिळते नवऱ्याला आणि त्याचे घरचे सर्वांना. अशी खूप कॉमेंट्स आलेल्या आहेत. म्हणून म्हटलं आपण ह्याच्याविषयी बोलूया, म्हणजे आपल्यालाही ह्याच्याविषयी काय म्हणायचं आहे किंवा आपणही ह्याच्याबद्दल कॉमेंट कराल. आता पहिली कॉमेंट मला खूप आवडली ती. ते लिहिले, मुली पण नोकऱ्या करतात, मिळवतात, आईवडिलांकडनं काही न घेता स्वतःचं घर बंगल्या 4 वर्षात करतात. ठीक आहे ना, चांगलंच की मग. हे बघा, शेवटी लग्न झाल्यावर तुम्हाला एकच घर पाहिजे. आणि एक मी पूर्वी पण सांगितलं होतं, लग्न म्हणजे काय? म्हणजे
1+1 इथे 2 होत नाही, 1 असते. एक घर, एक संसार. मग काय बरं ना. फक्त इथे काय करायला पाहिजे, मेरी कॉमनं ठेवले गत इगो ठेवायचा नाही. तो काय मिळवतो, माझे जीवावर खातो, नाही आहे. मुलं असं म्हणतात का? नाही आहेत. हां, त्यामुळे हे पण खरंच कौतुक आहे मला असं मुली करत असल्या तर. पण अशा किती मुली करणारे असतील आजूबाजूला, हे पण आपण जरा निरीक्षण करायला पाहिजे. आणि एका मुलानं, बहुतेक मुलाची कॉमेंट असावी ती, तर ते म्हणतात, मग तुम्ही मुलाकडनं एवढी सगळी अपेक्षा करता, मग तुम्ही काय देणार आहात, आणि तुमच्याकडनं काही अपेक्षा केल्या की लगेच तुम्ही डवरी केस घालाल. हे पण बरोबर आहे. हे बघा, माझं पर्सनल, मी तरी डवरीला पण विरुद्ध आहे. आय एम अगेन्स्ट इट. अल्युमिनीला पण विरुद्ध आहे. डवरी नको, अल्युमिनी नको. दोघंही मिळवा ना, दोघंही मिळवा, दोघंही व्यवस्थित राहावा, हे महत्त्वाचं आहे. आता माझे ओळखीच्यांचंच एक सांगते, नाव सांगत नाही. खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत ते, राजकारणात आहेत किंवा खूप असे रेस्पेक्टेबल माणूस आहे, वकील आहे त्यांचे शब्द सांगते मला तुम्हाला. ते म्हणाले होते, लग्न झाल्यावर पहिले 2-3 वर्ष माझे बायकोनं मला पोसलं. आपल्याला माहीत आहे, वकील झालेल्यांना लगेच काही त्यांना अर्निंग तेवढं नसते, नंतर वाटते, नंतर अगदी कोटीनं मिळवतात. पण इन द इनिशियल स्टेज तेव्हा माझे बायकोनं माझा सांभाळ केला म्हणतात. त्या टीचर होत्या, आता दोघे माझ्यापेक्षा मोठ्या आहेत वयानं. म्हणजे असं हे पण, हे काही चूक नाही आहे. त्यामुळे हे बघा, कोण काही करते म्हणण्यापेक्षा आपण दोघंही मिळून करतो, हे महत्त्वाचं आहे. इथे लग्न झाल्यावर कोणी तुझं माझं असं असू नये, हे सर्व आपलं आहे ही कल्पना असावी. आपलं आहे हे. त्यामुळे तुझं माझं हे आपण सोडून द्यावं लागते. आणि हे म्हटल्यासारखं सगळं आयतं मिळालं तर तुम्ही काय करणार मग? त्यांचं म्हणणं आहे, मग तुम्ही काय करणार आहात का? म्हणजे आपले सगळ्यांना माहीत आहे, रिकाम बसलं तर नको ते विचार येतात, नको तर काहीतरी सैतान येऊन बसतो तिथे आणि तुमचं काही तर नको तर तुमचे डोक्यात भरतो आणि नको ते विचार येतात, नको ते मग आधी विचार येतात, मग तसं कार्य होत जाते. त्यामुळे हे सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. हल्ली काय झाले, मुलींची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे असा विचार करण्याचा आलेला. आता हुंडा कशानं आला, तेव्हा मुली जास्त होत्या, मुलांची संख्या कमी होती. मग कित्येक वेळा मुलांनी मागितला नाही तरी मुलीकडचे आम्ही एवढं देतो, हे देऊ, पण आमच्या मुलीला तुम्ही करून घ्या, हा विचार होता. पण आता एकदम दोन्ही साईड बदललेल्या आहेत. त्यामुळे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि आता माझे मतानं तरी मुलं मुली दोघंही समान आहोत आपण. कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही. आणि हे बघा, दोन्ही परफेक्ट, असं परफेक्शन कुठेच येणार नाही आहे. एक जास्त मिळवेल, एक कमी मिळवेल. तर मुलीनं जास्त मिळवलं तरी ओके, मुलानं जास्त मिळवलं तरी. पण आपल्या समाजात काय झाले, मुलानं जास्त मिळवलेलं हे आपण मान्य करतो, पण मुलीने जास्त मिळवलं तर मुलींना पण वाटते, मी हे करते, अमुक करते, मी काहीतरी असं खूप मोठं करते असं होते. हेच मुलं मिळवत असले ते संसार बघत ते विचार करत नाही. मेरी कॉमचं सांगते मी म्हणून. आणि आफ्टरऑल पैसाच महत्त्वाचा आहे का हो? पैसेपेक्षा दोघंही एकमेकांना हे करून व्यवस्थितपणे राहणं हे फार महत्त्वाचं आहे.
अहो मला काल परवा वाचताना खूप कौतुक वाटलं. आपल्याला माहीत आहे रश्मिका आणि विजय देवकोंडा यांचं लग्न ठरलेलं आहे फेब्रुवारी 24, 25, 26ला उदयपूरला पॅलेसमध्ये लग्न आहे. तेव्हा निफ्टीनं विचारलं, नाही नेटफ्लिक्सला वाटते, विचारलं होतं, प्रपोजल दिला होता 60 कोटी रुपये देतो. 60 crores. विचार करा कशासाठी? लग्नाचं स्क्रीनिंग करायचेसाठी, लग्नाचे स्क्रीनिंगचे राईट्ससाठी, एक्सक्लुसिव्ह राईट्ससाठी. पण ते म्हणाले नाही, हे आमचं प्रायव्हेट मामला आहे, त्यामुळे आम्ही राईट्स काही देणार नाही. एवढेच काय, ते लग्नाला येणाऱ्या लोकांना सुद्धा तिथे मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून सांगितले ते. त्यामुळे कोणी तर स्क्रीनिंग म्हणजे 60 कोटी रुपये सुद्धा, आता 60 कोटी त्या लोकांना सुद्धा मोठीच अमाऊंट आहे की एकेका सिनेमाला ते घेतात कोटीने. 60 कोटी म्हणजे इट इज नॉट ए जोक फॉर देम ऑल्सो. त्यांनाही ती एक मोठी अमाऊंट आहे. तरी ते नाही म्हटलं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, पैसा सर्व काही नाही. कोणालाही, मुलांना तरी मुलींना तरी आपण एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं करताना आपण बिझी राहायला पाहिजे. बिझी राहिलो का नाही, खूप आपलं व्यवस्थित चांगलं होते. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याविषयी प्लीज मला कळवा. हॅव ए गुड डे.